सर ऐका ना 2 मिनिटं सर तुम्ही बोला प्लीज सर तुम्ही कबूल करायचं सांगा मला सर 2 मिनिटं हां ठीक आहे नाही कर नाही नका करू मी काय मला फक्त एक्सप्लेनेशन देऊ द्या मग तुम्हाला जी माझ्यावरती ऍक्शन घ्यायची ती घ्या मी ऍग्री आहे ऍक्शन नाही घेणार आम्ही काय फक्त थोडंसं मला बोला तुम्ही बोला थोडं फक्त व्हिडिओ नका नाही सांगा मला त्यांना मारलं का काय इकडे या तुम्ही घाबरू नका इकडे या मी घेऊन जाणार आहे आता नाही मी त्यांना घेऊन जाणार आहे हो सर घेऊन जावा माझी हरकत नाही तुमच्यावर पण कारवाई करणार सर 2 मिनिटं सर 2 मिनिटं प्लीज व्हिडिओ नका सर प्लीज ऐका ना तुम्ही बोला मला एक्सप्लेन करू द्या ना करा एक्सप्लेन करा मी एक्सप्लेन करते फक्त 2 मिनिटं थांबा त्यांचं चुकीचं अट्रॅक्शन वाढत चाललंय काल पण मी त्यांच्याशी त्या आजोबांशी त्यांचं वागणं किंवा जवळीक वाढत चालली चुकीचा प्रकार काही घडू नये यासाठी मी त्यांना सतत ओरडत असते मारले का तुम्ही नाही हे मी मारलेलं नाही मग काय हे मी मारलेलं नाही मी त्यांना मारले मला 1 मिनिट मी त्यांना पटके दिले घाबरतात तुम्हाला तिला मारायला माझी एकटीची होत नाही कोणी मारलं हा म्हणतो हा हरामखोर हा म्हणतो मी पण मारलं म्हणतो काय हा पण म्हणतो माधुरचोत हा मी मारलं म्हणून तू मारलं का नाही त्यांनी मारले मी मान्य करते का मारलं तू तुझा काय संबंध मारायचा तुला आई नाहीये तुला आई नाही करे 2 मिनिटं सर प्रज्ञा मावशी इकडे या एक मिनिट सर फक्त तुम्ही चुकीची बाजू बघू नका नाण्याला 2 बाजू मारायला काय संबंध तुमचा यांना तुम्ही मारलं का हे काय पाय दाखवा सर नाण्याच्या 2 बाजू आहेत 2 बाजू बघा काही बाजू असू द्या 1 मिनिट थांबा दाखवा दे 1 मिनिट ऐका नाण्याला 2 बाजू आहेत ना सर अरे नाण्याची बाजू तुम्ही कोण तुम्ही केअर मला हक्क नाही मला अधिकार नाही मी मान्य करते हो मी मान्य करते मला हक्क अधिकार नाहीये प्लीज 2 मिनिटं माझं ऐकून घ्या 1 मिनिट त्यांना इकडे दाखव तुम्ही शेजारी आहेत का ही माझ्या मामाची पोरगी आहे नितीन डोळे पण मार बरं तुम्ही चुकीचं तुम्ही लांब न बोला तुम्ही मागे तुम्ही नाटकचा इशारा नका. नाही आम्हाला तुमच्यावर बोला. चुकीचं वागत मला होते. व्हिडिओ आलाय हा मॅडम मला हा 1 व्हिडिओ मिनिट आलेला आहे 1 मिनिट मॅडम 1 मला हा व्हिडिओ आलेला तुम्ही आहे ऍक्शन मी सरांना तेच म्हटलं तुम्हाला जी ऍक्शन घ्यायची तुम्ही ऍक्शन घ्या पण माझं एक्सप्लेनेशन ऐका प्लीज एक्सप्लेनेशन एक्सप्लेनेशन ऐका ऐका मारणं हा काय एक्सप्लेनेशन करायचा विषय आहे का तुम्ही तुमचा चुकीचं ज्यावेळेस वागता ज्यावेळेस इकडे बघा माझ्याकडं चुकी तुम्हाला इथं जवळ बसून प्रेमाने घेऊन किती वेळा समजून सांगितलं कोण प्रेमाने समजून सांगणार मारणारे कोण त्यांना तुम्ही विचारा ना तुमचा काय त्यांनाही संबंध विचारा तुम्ही पैसे घेता तुम्ही लोकांकडनं नाही घेत 8,000 रुपये यांनी सांगितले मात्र 8,000 रुपये घेतले म्हणून कुठे कुठे बाबा किती महिने झाले पैसे नाहीये 1 मिनिट किती महिने झाले पैसे नाहीये 8 महिने झाले कोणी दिलेत पैसे दिलेत का दिलेत नाही तुम्ही जे नका सांगू मला तुम्ही दिले नाही पैशाचा विषय तुम्ही म्हटले दिले नाहीचा विषय नाहीये दिले नाहीचा विषय तुम्हाला मारायचा अधिकार आहे का नाहीये सर का मारलं तुम्ही चुकलं माझं मी तिच्यावर हात उचलला आई हात नाही विचारला तुम्ही तिला काय निळी केली त्याला हात विचारलाय काय 1 मिनिट थांबा. प्रज्ञा मावशी जसं हे सांगताय मारतो बारका मुलगा पण मारतो नाही हे चुकीचे मुलं घरात नसतात हे काय काय निळी केली 2 मिनिट ऐका सगळी तुम्हाला जवळ घेऊन किती वेळा सांगितलं बाहेरचं जग चांगलं नाही बाहेर तसं करू नका त्यांच्याशी वागू नका तू का मारतो रे नाही मागं लसूण सोलतो ते आडवं येतात त्यामुळं म्हणून मारतो नाही त्यांना तुला आरामखोर तुला आई नाहीये तू कुठला मी आहे काही त्यांना करत नाही मी त्यांना काही करणार नाही शिष्य आहे तू तुला हा असं झालाय तू काय ह्याच्यामुळेच झालाय ना तुला जे काय ह्याच्यावरती तू आता चांगला असता ना तुला असा वाढला असता तुला त्याची काय चुकी नाही म्हणजे अरे चुकत्यात तुमचा संबंध काय बघा ताई नाटक बंद करा नाटक करू नका अजिबात बसा अजिबात नाटक करू नका माझं चुकलंय नाटक करू नका माझं चुकलंय मी मान्य करते याच्या नाही मारलेलं हा मला पाईप मारलेला नाही हा मी तिथे जोडतीये चला ऐका आम्हाला बाकीच्या काही गोष्टी करायच्या नाही चला त्यांचं सगळं सामान द्या आम्हाला बाकीचं सगळं त्यांचं सामान द्या काढून चला मला त्यांना घेऊन जायचंय त्यांना ऍडमिट करायचं चला मला ऍडमिट करायचं त्यांना काळे निळे झाले की त्यांचं सामान लॉक मध्ये ठेवलंय नाही त्यांना पत्र लागलं 1 मिनिट त्यांना काय लागलं कधी लागलं त्यांना ड्रेसिंग मी स्वतः केलंय कापूस कोणी काढून टाकला त्याचा हे जाऊ द्या मरू द्या मला बाकीच्या गोष्टी सांगू नका आम्हाला हे सांगा
ती प्रज्ञा मावशी कुठे गेली? चल त्यांचं सामान द्या मला सगळं, मला त्यांना ऍडमिट करायचंय. त्यांचं लॉक का लावलं तुम्ही सामानाला? तिथं लॉक तिथं लॉक नाहीये तिथे. लॉक आहे. तिथे ही सूल असायची म्हणून त्याच्यात कडे आखू. हे असं त्यांचं लेकरू सामान द्या पाठवलंय. सगळं. त्यांचं सामान द्या तिला माहिती सगळं. आहे तिचं सामान कुठे आहे. तिने तुम्हाला माहित नाही का? कपाटं दिली त्यांना आणि त्यांचं सामान आहे त्यांच्या का? त्या बाहेर कपाटात दिली? अरे बंद करा हे. ओ ताई हो, हे बंद करा. हे तुमची लायकी नाहीये, ही तुमची लायकी नाहीये या लोकांना सांभाळायची. सर काय वृद्धाश्रम झाला होता का? वृद्धाश्रम झाला होता का? असं मारता का? ती बाई काम करता म्हणून मारता? तुम्ही एकच बाजू ऐकताय. काय एक बाजू ऐकायची? तुम्हाला अधिकार आहे का मारायचा? तुम्हाला अधिकार आहे का मारायचा? मारण केली असती तर सगळ्यालाच केली असती. तिला एकटीला कशाला केली कुणी असती? मारलंय त्यांना? चूक कोणाची आहे? अहो ते काय काय गोष्टी ते जाऊ द्या, चुकी द्या, मारायचा संबंध तुमच्याबरोबर याच्यात. काय करते ती? तू काय पुरावे गोळा करत बसलीस पुरावे का? नाही गोळा करत. आता बाईला मारली ती काय ढकलून मी पडली मारण ना? केली असती तर प्रत्येक नको माणसाने बाई. केली. माणसाचं तिला सांगा. मारले का नाही त्या अहो, बाईला? त्या बाईचं मला सांगा. तेच सांगते मॅडम. तुम्ही तिचं पोट ऐका पण ना. कमी होतंय की तुम्हाला? माझं पोरगं नाहीये. तो निराधार आहे अशी नाही, मुलगा. निराधार कसला निराधार? तुमचा छोटा पोरगा पण मारतो. नाही, छोटा मुलगा. घरात नसतो. हे थांब, इकडे आण रे. मुलगा सकाळी जातो संध्याकाळी येतो. मला खरं खरं सांगायचं, ही जी मावशी आहे ती, ह्या मावशीला कोण कोण मारतं? त्यांचे सामान लॉक मध्ये फक्त 2-3 मारलं होतं. लॉक दोन नाही मारलं. आहे. अहो, जरा. खूप का मारलं पाच तू? चालले. नाही ते कामामध्ये आडवे येतात. हा? ते कामामध्ये आडवे येतात, त्याचं सगळं असतं, लसूण चुरावतात. त्यामुळे त्यांना समजून सांगितलं ते काय ऐकत नाही. तुम्ही मारतो तू म्हणून बोला मारतो की तू. तुम्ही लोक आपण किती त्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत त्यांना समजून सांगितलं. अरे रावते मावशी माझी आई शांत सर मी घे. अजूनही तुम्हाला खरंच सांगते, मी भरपूर तिला समजून सांगितलं. कशाला 11 बसवून द्यायची ना तिच्या घरी तिला? घर तिच्या घरी नाहीये का नाही सोडली तिला? नाहीये तिला घर. माझ्याकडे ती अशीच आलेली आहे. काम करायला लावतं तिला एवढी जनावरांसारखी. ती स्वतः माझ्याकडे आली आहे. मी काम करून राहते म्हणून. तिथं दुसरं कोण असतं ना, सर ती स्वतः माझ्याकडे काम करून राहते म्हणून आली आहे. सगळं मी बोलून नाही टाकलं असतं मी. हा? चल, घे, चल, काय नाव त्यांच्या? घ्या तुमचं काय सामान आहे ते, चल. कुलपाची चावी द्या त्याला ती. ती चावी द्या. नाही बघा कुलूप आहे का तिथे? हे त्यांनी अडकवलं असेल बहुतेक. कुलूप नव्हतं, ह्याच्यात मी कुंडी अडकवली होती. ती आजी सूला इथं जाते मग म्हणून. चावी कुलूप कोणाकडे? आहे, कुलूप मग ते आहे. कसं काय अडकवल? तेच ना. चावी तुमच्याकडे आणि आहे ना? बाकीच्यांची ती गाड्या चावी भाडं परत आहे, ऐकून घ्या ना. ते नाही लावलेलं मी ऐका चावी. ना, इकडे ना बाई, आम्हाला बघ ना. तुमचे- हे बघ. हे, सोड, सोड. अहो तिथं ओके, लॉक. हा चावीशिवाय मी जी होणार आजी का? खाली बसलेली ना, तिला इथं बाथरूम वाटतं. तुम्ही चला, ती ऐका. मशीनच्या तिथं Please, सू करायला चला, जाते. प्लीज तुम्ही ऐका, मला त्यांनी घेऊन जाऊ द्या हॉस्पिटलला. चल त्यांच्याकडे या बाईच्या नादी लागू नकोस. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आपण जे म्हणतो ना, त्याचं हे वास्तव आहे. आई बापाला काही नालायक लोक आहेत ना, आई बापांना वृद्धाश्रमामध्ये सोडतात, अनाथ आश्रमामध्ये सोडतात आणि अशा परिस्थिती होतात. यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अडकवून ठेवलं. आपण आपली पोरं सोडतो, पोरं जातात अब्रॉडला. ह्या बाईला त्यांनाच माहिती त्यांनी मावशी तुमचं ठेवलंय. पोरग कुठं राहतं? पुण्याला इथे औरंगाबादला. काय करतो ते? काय करतो? हा, काढू दे. काढू. बंद करा आणि कामाला लागा कुठेतरी. कुठेतरी कामाला लागा. लोकांचं लय भलं करायच्या मागे लागू नका. सर खरंच तुम्ही गैरसमज बाळा. काय गैरसमज मला एक कळतं. हा जर अनाथ आश्रम आहे ना, अनाथ आश्रम आहे का नाही हा? 2 मिनिटं मग ऐका मारायचं सर. तुम्हाला काय अधिकार आहे? सर तिला एकटीला मी मारलेलं नाहीये. अरे शक्यतो मी तुमच्या घरात घरात नसते. हे मालक कोण आहे? मी शक्यतो घरात ह्याचं मालक कोण आहे? आणि त्याच्यात ती सुद्धा तेवढीच चुकीची कारणीभूत राहू आहे. द्या चुकीच्या. चुकीच्या राहू द्या. चोरीचा विषय म्हणून नाही. काय असतं? तर तुम्हाला मारायचे. मी माझी चूक मान्य केली. मी पहिल्या ह्याच्यामध्येच माझी चूक मान्य केली. मी बऱ्याचदा जवळ घेऊन अक्षरशः छातीवर डोकं ठेवून समजून सांगितले. माझ्या दोन्ही मुलांची शपथ घेऊन सांगते. मी दोन्ही मुलांची शपथ घेऊन सांगते. मी बऱ्याचदा जवळ घेऊन समजून सांगितले. उद्या काय त्यामुळे झालं बिलं काय तर अहो दादा मी शपथ घेऊन सांगते. मी बऱ्याचदा जवळ घेऊन समजून सांगितले. उशीने मारेन आणि गळा दाबून अशी हे करून कधी म्हणाले? काल बोलल्या तुम्ही. हे तुमचंच आहे का? हा, सगळं. चला घ्या तुमचं सगळं. असं नका वाटू सर, नका. खरं, एक मिनिट मला सरांशी बोलू द्या ना. काही बोलू नका. सर एक काही गरज नाही माझ्या संग तुमचं नाव काय बोलायची. तुमच्या? आपल्या छपरी लोकांसंग मी नाही बोलत. काय नाव आहे तुमच्या? आपले स्वतःची आई ह्या विषयावरती, मॅडम 2 मिनिटं. आपली आई जर या जागेवरती असते तर आपण, मला हा व्हिडिओ बाहेर मला आलाय. 2 मिनिटं बोलू देत ना. बोलू नाही, बोलू नाही.
आतून बोला ना मला आवाज येतो ना मी मला. त्यांना परवा दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत समजून सांगितलं प्रज्ञा मावशी तुम्ही माझ्या आईसारख्या तुम्ही बाहेर गेल्यावर भरपूर त्रास होईल तुम्हाला. कुठं राहणार 7 जाऊ द्या, वर्ष जाऊ द्या बघू आम्ही. 7 वर्ष झालं मुलं तुम्हाला आम्ही आहे ना. बघत. मी नेण्यासाठी त्यांच्या मुलाला फोन केला होता. आहे. मुलाचा आता नंबर म्हणले तुम्ही माझ्याकडे कोण नाहीये त्यांना. कोण नाही म्हणले. आता काय म्हणले त्यांनी दिला त्यांना माझ्याकडे नंबर. त्यांनी त्यांचा नंबर आहे माझ्याकडे. आता म्हणलं ना तुम्ही त्यांना कोण नाहीये. नाहीच आहे. मुलगा फोन नाही उचलत. तुम्हाला नंबर देते. नको उचलू दे. मुलाचा नंबर देते. तुम्ही लक्षात ठेवा. हा दे 2 मिनिटं मला. हे पण हे बंद करा, हे बंद करा. आणि परत जर माझ्याकडे तक्रार आली ना, लक्षात ठेवा, मी हिला सांगेन काय करायचं ते. मी नाही काय करणार. तुमच्या जागी जरा कोण तुम्ही नाण्याची तुमच्या एक बाजू जागी. बघितली. अरे मला नाही बघायचं तुमच्या नाण्याची दुसरी बाजू. मला नाही बघायची दुसरी बाजू. मला नाही बघायची दुसरी बाजू. पैसे घेऊन काम करताना नाही घेत पैसे. हे काय फुकट चालले का? हे सर, काय नाही घेत. नाही, हे काय CSR मधनं चालले का? CSR पण नाहीये सर. अरे मग बंद करा. तुम्हाला कुणी सांगितले या उच्चपती करायला? कुणी सांगितलं? तुमची स्वतःची परिस्थिती नाही आहे का? कुणी सांगितलं तुम्हाला या आम्हाला काय करायला? छोटी कामं करते त्याच्यातनं भागवते सगळं. काय गरज आहे याची? सर मी नाही घेत कोणाचं. मारसपर्यंत हाणसपर्यंत लोकांना सांगतो ना ते. 8,000 देतात. अहो नाही देत. त्यांच्या मुलाला मी अहो, पण मेसेज दाखवते किती महिने झाले मी पैसे काय नाही म्हणतो पाठवले. तुम्हाला, मला मी एक तक्रार पण कळतं, केली. मला एक कळतं. नाही आपल्याला- घेत. नाही घेत आता दादा. आले, पाठवलेच नाही म्हणजे पैसे 8 महिने झाले पैसे नाही त्या दादांचे. त्यांना अरे पण मग कशाला तुम्ही सांभाळताय? तुम्ही काय तुमचं मग त्यांना रस्त्यावर तुमचं कुठं घरदार बघा ना तुम्ही. मुलगा येऊन घेऊन अरे जातो म्हटलं आलाच नाही. तुम्हाला कुणी सांगितलंय? थांबरे मंगेश, तुम्हाला कुणी सांगितलंय मग आता त्यांना कुठे हे उद्योग करायला? हे कधी बसता चालू होता? वरती वाजायला पण होता ना तुम्ही. म्हणजे तुम्ही काय फुकट करता काय सगळ्या गोष्टी? मला माझ्याकडे बघा. पैसे वाले. त्याला भाडे किती आहे या घराला? या बंगल्याला भाडे किती कुठे आहे? देतात 10,000? मी छोटं मोठं काम करते. अरे पण मी त्याच्यातच म्हणतो ते घेतलंय. काम करून स्वतःचा संसार बघा ना. बाकीचे हे तुम्हाला कुणी सांगितलंय? आहेत ना ज्यांनी काढले असतील त्यांची ती पोरं काय करतात? झक मारतात का? तुम्हाला कुणी सांगितलं ही बघायला? आजी रेल्वे हे स्टेशनवर बघतील. आणलेली आहे. तो मुलगा निराधार आहे. ते आजोबांना त्यांचा मुलगा सोडून गेला तसा आलेलाच नाहीये. अरे पण हे तुम्ही करू नका ना मग. आणि ही स्वतःहून आलेली आहे सर बबिता माझ्या. कोण आहे? बबिता कोण आहे बबिता? ज्यांच्यावरती होती त्यांनी तिला बबितानी काय इकडे पाठवली? काम आता काय म्हणला करा. तुम्ही स्वतःहून आले. आता स्वतःहून काय आले. आले? स्वतःहून आली. बबिता ती स्वतःच त्यांना सांगून खोटं आली. बोलते ही बाई. बबिताचा नंबर सगळं आहे. खोटं बोलते. बबिता कोण आहे? बबिताचा नंबर आहे. जाऊ द्या. बबिताचा नंबर आहे. या बबिताचा नंबर. आणि याचे ए सोनी, बाहेर आहे. सोनी तिच्याकडनं नंबर घे. याच्याकडनं आहे ना, याच्याकडनं आहे ना, ते बबिता कोण आहे तो? हिच्या त्या आणि तिच्या मुलाचा पण. मुलाचे बिलाचे कोणाचे नंबर आहेत ते सगळे नंबर घे. बघा आम्हाला कुठल्याही कारवाई करायची नाहीये. मला सर, यांना 2 मिनिटं सोडायला लावा मला. मला कळतंय ना, मला कळतंय सगळं ऐकू येतं. माझे कान चांगले. मला अजिबात 10 मिनिटं 20 मिनिटं घ्यायची नाही. मी त्या म्हाताऱ्याला आत्ता घेऊन दवाखान्यात चालून तिथं दुसरीकडे नेऊन सोडणार आहे. अजून लोक आहेत आमच्याकडे भरपूर. त्यांच्या पण घरचे तुम्ही नंबर द्या. हे बंद करा. तुला तर गोत्यात येतात. माझी कसलीच तक्रार येणार काय गरज नाही ना मला. मला व्हिडिओ आलाय हा. मला व्हिडिओ आलाय हा. म्हणून मी इथं आलोय. माझ्या इथं कसली तक्रार अरे तुम्हाला? अशी कशी तक्रार येणार नाही? कुठल्याही व्यक्तीवर गरज नाही. हात पण तुम्ही उचलताना करू नका ना. तुमचा चेहरा समोर येईल. तुम्ही करू नका तुमची ना. वाक्य आणि तुमचा आम्ही चेहरा तुम्हाला हात समोर लावला का? तुमचं आम्ही वाक्य तुम्हाला आणि हात तुमचा लावला. चेहरा मला आम्ही समोर तुम्हाला हात लावला का? मी आता हिला आणली इथं. हात लावला का तुम्हाला आतापर्यंत? आम्ही इथून पुढं आता ही काही माझी करताना. माझी बहीण इथं होती. हात लावला का तुम्हाला तिने आता इथं? काही करताना मी तुमचा चेहरा आणि तुमची वाक्य पहिले गरज तुम्ही नाही. करून- देवाच्या थोबड देवाकडे बघा. माझा चेहरा बघताय. चल रे. अहो, 2 मिनिटं मॅडम सोडा ना. ए तू सोनी सोड. आणि हे नंबर घे तिचे. ए ताई, तिच्याकडनं त्यांच्या मुलाचा हम्म. आणि ती कोणती बबिता हा, आहे? मग कागद कुठे आहे? मुंबईला. प्रज्ञा मावशी मला कागद मग कुठे आहे? तुला त्यांना घरी सोडायचं म्हणलं ना, मला सगळे त्यांच्याकडे नंबर कागद नंबर आहे लागतील. त्यांच्या ह्याच्यामध्ये. ते सगळे नंबर द्या त्यांचे. अहो, मला फोन केला तरी उचलला नाही. नंबर देते. ए, अहो, मॅडम, सेव नाही माझ्याकडे. हे चले गाडी काढ. सर, केवळ शब्द सांगून ए विश्ले, ए ऑडी कोण चालवत होतं? विशाल, चल चल दवाखान्यात घेऊन जाऊ ना पहिले. जीवन झालं ना? हा आपण इकडे ए बळा इकडे. हो. हे आपण पाहू शकतो इथे या मावशीला. हे तर नवीन आहे. हे आत्ता मारले. हे इथे पण बोटाला कुठं मारतात? हात सुजले, पाय सुजले पायाला दाखव. सगळीकडे सकाळी मारले तर तिला सांग समजून रे. चल.
चालू कर